संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर बीडच्या केजमध्ये जो आहे तो तणाव जो आहे तो वाढलेला आहे। माझ्यासोबत जरांगे पाटील आहेत, मनोज जरांगे पाटील आज नेमकंच भेटीला या ठिकाणी। पाटील तुम्ही भेटीला येत आहे, काय प्राथमिक माहिती तुम्हाला मिळाली? ती चर्चा करतोय मी त्यांच्या बंधू ते आले, मी चर्चा करतोय त्यांच्याशी। पण झालेली घटना ही चांगली नाही। हे बीड जिल्ह्याला इतकी सुजान आणि चांगली जनता यांना विनाकारण वेटीस धरणं त्रास देण्याचं काम सुरू आहे। हे पुरं राज्य ढवळून त्या आरोपींना अटक झाली पाहिजे। ही साधी मागणी जर या राज्यात पूर्ण होणार नसली, त्याची CID मार्फत चौकशी करा, त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे। त्यामध्ये काही जास्तीचे ओळख परड झालेले सुद्धा आरोपी आहेत, त्यांचा FIR मध्ये नाव घेतलं जात नाही। म्हणजे FIR सुद्धा कच्चा बनवला जातो, ते पोलिसांना साधं निलंबित केलं जात नाही। निंदनीय प्रकार या राज्यात सुरू झाला की किती निषेध करावा इतका कमी। पण ही झाली ही घटना चांगली नाही, भले ती कशाची असेल काय असेल त्याबद्दल मी सविस्तर चर्चा करणार आहे। पण झालं हे लेकरो कोणाचं, पण हे झालं हे चांगलं नाही आणि पुरा राज्यातला मराठा समाज ताकदीने यांच्या पाठीशी, हा न्याय घेतल्याशिवाय सुट्टी नाही। अनेक चळवळी संतोष तुमच्यासोबत कामाला होते, अनेक ठिकाणी आंदोलनात ते सहभागी होते। संतोषचा स्वभाव नेमका कसा होता? बघा, त्यांना खूप पुरस्कार पण मिळालेले आहेत, या गावाचे आदर्श पुरस्कार आणखी मिळालेले आहेत। अनेक सामाजिक कामात ते पुढे जात आहेत, कोणाच्या वाद सोडायला गेले याची माहिती मला आणखी पूर्ण माहिती घेतोय मी। म्हणून जर त्यांचा मर्डर होणार असला तर ह्यो मात चांगला, ह्यो तुमच्यासाठी, तुमच्या संपूर्ण कुळासाठी, तुमच्या संपूर्ण समुदायासाठी हे चांगलं नाही। समजून घ्या। आणखीन तरी परिस्थिती वाईट किंवा हाताच्या बाहेर जाऊ देऊ नका। नेते म्हणून छाती बडवणाऱ्यांनी जरा आपल्या लोकांना समजून सांगायचं, नीट वागायचं शिक्षण द्या। हो, रंगे पाटलांचा इशारा आहे। विनोद, आता जर आमचे तुम्ही काळजच कापायला लागले, तुम्ही जर मोकट सोडणार असलात तर मग मोकटाला नीट करायची शक्ती आमच्यात आहे। आमच्याकडे संयम आहे, शांततेत सकाळपासून पूर्ण हे मोजता येत नाहीत, हजारो लाखात लोक जमलेत। हे जर मुख्यमंत्र्यांना दिसत नसलं तर मात्र मग अवघड। तुम्हाला जर तुमचे मोकट सोडायचे असतील तर मग माझ्या मराठ्याला सुद्धा त्याच्यावर विचार करावा लागणार, कारण ही चांगली गोष्ट नाही। मला याला जातीचा रंग द्यायचा नाही, काय असेल मला माहिती नाही, मी पूर्ण माहिती घेतोयच याच्याबद्दलची। पण जरी इतके शांततेनं संयमाने लोक थांबले तिथं न्यायाची अपेक्षा करत आहेत, तर 100% शांततेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे। कारण 24 घंट्यापेक्षा जास्त जर बॉडी हॉस्पिटलला राहणार असली तर ही महाराष्ट्राच्या सरकारला डाग आहे। एकाचा मर्डर झाला आहे, खून झाला आहे, आणि त्या खुनाची बॉडी जर 24 घंट्यापेक्षा जास्त जर हॉस्पिटलला राहणार असली तर ही महाराष्ट्रासाठी डाग लावणारी बाब आहे, ही मुख्यमंत्र्याला कळलं पाहिजे। जे 2 आरोपी आहेत त्यांना पोलिसांनी अटक केलेली आहे, 5 फरार आहेत, त्यासाठी 4 ते 5 पथकं पोलिसांचे तैनात आहेत। फरार म्हणजे काय, जेवायला गेले काय? आरोपीला जात नसते, त्याला जातीत तोलायचा नाही, तो मारेकरीच, त्याला डांबलंच पाहिजे आणि त्याला फाशी झालीच पाहिजे। मारेकरी, त्याला जातीचा संबंध नाही। आम्ही जात लावत नाहीत, तुम्ही जात लावायची नाही, मात्र तो मारेकरी दोषी, तो दोषी, नराधाम तो नराधामच, त्याला डांबलंच पाहिजे या मताचे आम्ही। आणि ही परिस्थिती आता राज्यात खूप ढवळून निघाली, राज्यात वेगळे मॅसेज फिरायला लागले। ही मुख्यमंत्र्यांनी परिस्थिती हाताच्या बाहेर जाऊ देऊ नये, कारण हे लोक सकाळपासून शांततेत बसलेत। म्हणजे मराठा समाज संयमी, तातडीनं स्पीडनं हे कामं उरकून घ्यायला पाहिजे। ताबडतोब जेवढ्या मागण्यात ना तेवढ्या स्पीडनं घेतलं पाहिजे। त्यांचं म्हणणं आहे ती फिर्याद चुकीची, आम्ही म्हणलो ती घेतलेली नाही, तिला घ्यायला काय वेळ लागतो का? ती स्पीडनं सगळे ते निलंबन करणं हे ताबडतोब केलं पाहिजे। आणि या लोकांना यांचाच मुलाचा घात होऊन यांना जर तुम्ही वेटीस धरणार असलात तर हे महाराष्ट्रासाठी सरकारसाठी चांगलं नाही।
मुख्यमंत्र्यांना काय आव्हान असेल? डाग लागून घेऊ नका, या लेकरांना न्याय द्या, फाशीची शिक्षा झाली पाहिजे. हे त्यांचे लेकरं आहेत. या लेकरांनी कोणाकडे बघायचं? दिसतो एक बाप त्यांना. राज्य चालवतात, पालक होतो तुमच्याकडे. हे लेकरं उघड्यावर पडलेत. तुम्हाला आरोपी पकडणे होत नाहीत किंवा साधी मागणी जर त्यांना तुम्हाला निलंबित करता येत नाही आहे, CID मार्फत तपास करायचा, सरकारी वगैरे, हे साधे विषय आहेत. याच्यासाठी जर तुम्ही मराठी आहेत म्हणून जर आम्ही मराठी आहेत म्हणून न्याय देणार नसला तर ही मुख्यमंत्र्यांची राज्य चालवण्याची चुकीची पद्धत आहे. 9 वाजल्यापासून खरं तर रस्ता रोको सुरू आहे. संपूर्ण गाव रस्त्यावरती आहे. बीड जिल्हा रस्त्यावर आहे. काय आव्हान? रोको नाही म्हणायचं. न्यायाचा आक्रोश ही न्यायासाठीच. तुम्ही पटपट केलं असतं हे बसले रस्ते, कारण संयमाने बसलेत याचा अर्थ मराठा शांतताप्रिय आहे. शांतताप्रिय लोकांना तुम्ही उचकावत असाल आणि तुमची मगरुरी दाखवत असाल, हे तरी पण मोकाट आमचे लोक मारू द्या, माणसं मारून टाकले तरी. ही जर तुम्हाला माजन मस्ती असेल तर जड जाईल बरं का. आणखीन शाने व्हा. तातडीनं यांचे आहेत हे मागण्या 5-7 ह्या ताबडतोब घ्या, कारण खून झाल्याच्या नंतरही त्या बॉडीची विटंबना होऊ देऊ नका. सरकार म्हणून इथले नेते बी लय पाठीशी घालायचं जरा बंद करा. लय भोगावं लागल. शासनातले काही वरिष्ठ पोलीस अधिकारी सकाळपासून येत आहेत. त्यांच्याकडनं काय अपेक्षा तुमच्या आहेत, काय मागण्या आहेत, काही संवाद वगैरे झाला आहे? SP साहेबांशी बोललो आहे. आता ते निघाले आणि ते करतायत का, ते काम करतायत असं सांगितलं आहे. आणि साहेब पण आलेत. मी आता चर्चा करतो. जरा मला थोडं सविस्तर बोलू द्या थोडा वेळ, कारण मी आत्ताच आलो आहे. मी पूर्ण माहिती घेतल्याशिवाय हे करता येणार. लोक शांततेत आहेत. कुठं काही तणाव नाही आहे, काय नाही आहे. तणाव मात्र सरकारने होऊ देऊ नये हे मात्र ठाम सांगतो. लोक जे आहेत ते शांततेत आहेत, कुठंही तणाव नाही. मात्र प्रशासनाने तणावपूर्ण स्थिती निर्माण करू नये असं आवाहन देखील आता मनोज जरांगे पाटील यांनी केलेलं आहे. कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह मी महेंद्रकुमार मुधोळकर, TV9 मराठी, मसाजोग, बीड.